जय शिवराय मित्रांनो. तर आज आपण आलेलो आहोत तळेगाव या ठिकाणी. आता तुम्ही जर बघशाल माझ्या मागे तर पांडवकालीन मंदिर आहे आणि भारतामध्ये फक्त 2च पांडवकालीन महादेव मंदिर आहे आणि त्यातील एक म्हणजे तळेगाव या ठिकाणी, जे की माझ्या मागे बघू शकता. तर मंदिरात जाण्यापूर्वी हे दच आल्यानंतर माझ्या राईट साईडला तुम्ही एक सुंदर अशी महादेवाची पिंड आणि त्यासमोर एक सुंदर असा नंदी आहे. तर आता तुम्ही बघू शकता मंदिरात जाण्यापूर्वी या बाजूस तुम्ही बघू शकता एक विरगळ आहे. तर विरगळाचे कसे 1, 2, 3 भाग केलेले आहेत. तर पहिला भाग म्हणजे काय, आता हा भाग तुम्हाला क्लिअर दिसणार नाही कारण की हा थोडा मातीमध्ये गेलेला आहे. म्हणून इथं जे आहे तो एक वीर झोपलेला अवस्था दिसतोय, म्हणजे त्याला वीरमरण आलेलं आहे. वीरमरण कसे आले की इथं जो काही प्रसंग आहे युद्धाचा तो प्रसंग दाखवलेला आहे. त्याच्यानंतर इथं महादेवाची पिंड आहे. आता हे काय आलं की ही विरगळ आहे थोडीशी जीर्ण झालेली, त्यामुळे याच्यावरती क्लिअर आपल्याला दिसत नाही. तर इथं काय महादेवाची पिंड आहे आणि त्याचा अभिषेक घालण्याचा प्रसंग दाखवलेला आहे. अभिषेक का घालतोय कारण की हा जो काही वीर आहे तो हा जातोय कैलासात जातोय. तर त्याचं हे शिल्प या ठिकाणी कोरलेलं आहे आणि ते एक चंद्र सूर्य आहे. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ही जी काही वीर आहे त्यांच्या ह्या गाथा सांगण्यात येतील, असं त्याचं मिनिंग आहे. तर आता आपण विरगळ बघितलेली आहे आणि आता आपण जाऊया पांडवकालीन मंदिराकडे. आता इथं वरती या मंदिराची अजून एक आख्यायिका असं सांगण्यात येते की हे मंदिर या ठिकाणी काय, कारण की ज्यावेळेस पांडव वनवासात होते तर त्यावेळेस ते ह्या ठिकाणीच थांबले होते आणि त्यामुळं ह्या जागेवरती त्यांचं मंदिर बनवण्यात आलेलं आहे. तर आता आपण मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे. प्रवेश केल्यानंतर सरळच 5 पांडव बसलेले आहे आणि 5 पांडवांची जी काही पोझिशन आहे, जी काही बसण्याची अवस्था आहे, तर हात जोडलेला आहे सगळ्यांनी आणि मांडी घालून 5 पांडव बसलेले आहेत. तर आपण आता ते बघूया. आता या साईडला बघितलं तर धर्मराज आहे, त्याच्यानंतर भीम आहे, अर्जुन आहे, नकुल आहे, सहदेव आहे. ओके. त्यानंतर इथे ह्या साईडला जर बघितलं तर विष्णूंची मूर्ती आहे या ठिकाणी आणि त्यासमोर धर्मराज आणि भीम यांच्यामध्ये एक छोटासा गॅप दिलेला आहे. जर तुम्ही बघशाल तर द्रौपदी माता आपल्या तिथं आराम करताना आपल्याला दिसत आहेत. तर आपण आता तर पूर्ण क्लिअर व्ह्यू घेऊया. त्यानंतर तुम्ही जर समोर आला या सगळ्याने आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवलेली आहे, त्याचं आपण दर्शन घेऊया. आणि त्यानंतर हा एक ह्या साईडला एक दरवाजा दिलेला आहे, तर त्या दरवाजाने आपण आता मध्ये जाऊया. आता तुम्ही बघू शकता आपल्या द्रौपदी माता ह्या निद्रा अवस्थेत आहे. आता तुम्ही बघशाल तर त्यांचा उजवा हात त्यांच्या डोक्याखाली ठेवलेला आहे. याच्या मागे एक आख्यायिका अशी सांगण्यात आलेली आहे की दर 6 महिन्यानंतर आपल्या द्रौपदी माता त्यांचा पोझिशन चेंज करत असतात. पण आता सध्या काय झालं की कलियुग आलेलं आहे, असं म्हणतात की कलियुग आहे, त्यामुळे आता द्रौपदी मातांनी त्यांची पोझिशन चेंज करणं थांबवलेलं आहे. आता तुम्ही जवळून बघू शकता ह्या द्रौपदी माता आहे आपल्या, ह्या झोपलेल्या अवस्थेत आहेत.